नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या सर्वांना लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आता सकाळ सकाळी उठलेली आहे आणि मस्त आंघोळ करून रेडी झालेली आहे. तर मी आता उठणं तयार करून घेत आहे. तर चला पाहूया मी कशा प्रकारे उठणं तयार करून घेते. मी आता थोडं बेसन पीठ याच्यामध्ये टाकून घेत आहे. त्याच्यानंतर आपण आता हे मी वाटून घेतलेले आहे तीळ. हे तीळ याच्यामध्ये मी मिक्स करून घेत आहे, वाटून घेतलेले. आणि त्याच्यानंतर आता मी आपली उटण्याची पुडी टाकत आहे. हे सर्व टाकून आता याच्यामध्ये आता सकाळ सकाळी जरा जास्त थंडी वाजते, त्याच्यामुळे थोडस मी गरम पाणी मिक्स करत आहे आणि पूर्ण मिक्स करून घेणार आहे. हे पहा, असं गरम पाणी टाकून पूर्ण मिक्स करून घेते. हे बघा, मी एकदम मस्त असं उटणं तयार करून घेतलेलं आहे. चांगलं असं मिक्स केले. आता मी माझ्या भावाला उटणं लावणार आहे. तर आता आम्ही बसलेलो आहोत इथं उटणं लावण्यासाठी. मी लावत आहे माझ्या भावाला उटणं. उठण्याची सुरुवात उठण्याचा टिका थोडासा लावून आपण केलेली आहे. आणि आता उटणं लावून घेऊया. आता आपण उटणं लावून घेतलेलं आहे. आता हे थोडस उटणं सुकलं की त्याच्यानंतर आता मी याच्यावरती तेल लावून घेत आहे आणि मस्त आपण याला आता चोळून घेऊया. आता आम्ही उटणं लावून आंघोळ वगैरे घातलेले आहेत. त्याच्यानंतर आता हे फराळ करायला बसले आहेत. हे बघा, माझे हसबंड आणि माझा भाऊ. हे पहा, आम्ही बनवलेलं तुम्हाला सगळं इथं दाखवलेलंच आहे. हे अशा प्रकारे मस्त आम्ही प्लेट सजवले. आणि चकली मी इथे दाखवली नाही, पण चकली पण आम्ही बनवलेली आहे आणि ठेवलेली आहे. हे पहा, असं आहे पूर्ण आमचं फराळाचं प्लेट. आताच आमचा फराळ करून झालेला आहे आणि मी आता बसलेली आहे आमच्या गाडीसाठी हार बनवायला आणि घरासाठी पण तोरण बनवणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी हे वन साइड तयार करून घेतलेली आहे. आता असंच मी इकडची दुसरी साइड तयार करून घेणार आहे. हे बघा, आपला असा मस्त गाडीचा हार तयार झालेला आहे. पूर्ण आता तयार झाला एक गाडीचा हार. आता हे नंतर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुम्हाला आमच्या गाडीला हार लावलेला दाखवते. आणि मी आता सर्व घराला जे आपण तोरण बनवतो ते तोरण बनवून घेते. आणि हे बघा, असं बाहेर आम्ही तोरण करून घेतलेलं आहे आणि असं लावले. आणि हे लावलेलं आहे असं हे मण्याचा पडदा. हे माझ्या मम्मीने बनवलेलं आहे हाताने. किती सुंदर बनवलाय, तुम्हाला पूर्ण लुक दाखवते. हे बघा, किती सुंदर असं तोरण दिसायला लागले आहेत, फुलांच्या माळा. आणि हे जे पडदा बनवलेला आहे मम्मीने लावायला, किती सुंदर दिसायला लागला आहे बघा. आणि आज पप्पा सोयाबीनची रास करायला गेले होते शेतामध्ये आणि रास करून आलेले आहेत. हे बघा, ते आता सोयाबीन सर्व आणलेलं आहे. आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी शेतातली आमच्या घरी आलेली आहे. हे बघा, मम्मी आमच्या इथं पुऱ्या बनवत आहे आता स्वयंपाक दुपारच्या जेवणासाठी. तर मित्रांनो, आज लक्ष्मीपूजन स्पेशल माझ्या मम्मीने जेवायला बनवलेलं आहे, खूप छान. चला पाहूया काय काय बनवलंय ते. इथे मम्मीने बनवलेलं आहे पुरी भाजी. आणि हे बनवलेलं आहे काळ्या मसाल्यातली आमटी. आणि इकडे बनवला आहे हा जिरा राईस. आणि त्याच्यासोबतच आपल्याला स्वीट्स मध्ये बनवलेलं आहे गुलाबजामुन. हे बघा, आज लक्ष्मीपूजन स्पेशल मम्मीने एवढं छान माझ्यासाठी जेवायला बनवलेलं आहे आम्हा सगळ्यांसाठी. तर आता मी जेवण करते. हे बघा, माझी फायनल रांगोळ. मी लक्ष्मीपूजन निमित्त असा सुंदर कलश आणि हे आपलं कमळाचं फूल आणि हे लक्ष्मीची पावलं वगैरे साईडने 2 फुलं, हे अशी रांगोळ काढलेली आहे. पहा कसं दिसायला लागली. तर आपली आता बाहेरची रांगोळ काढून झालेली आहे. मी आता आमच्या घरामध्ये काढत आहे रांगोळ. आता इथली रांगोळ झाल्यावर पण तुम्हाला इथली पूर्ण रांगोळ दाखवते. आणि आम्ही कशा प्रकारे लक्ष्मीपूजनची तयारी घेतली आहे आणि कसं लक्ष्मीपूजन केलंय हे पण मी तुम्हाला दाखवते. तर झालेली आहे माझी सगळीकडे रांगोळ काढून. आता मी पटकन रेडी होते लक्ष्मीपूजनसाठी. तर हा आहे माझा लक्ष्मीपूजन स्पेशल फायनल लुक. तर मित्रांनो, हे बघा, आपली संगम
कशी लक्ष्मीपूजनची तयारी घेत आहे. हे बघा फुलं वगैरे ठेवत आहे. हे बघा माझे पप्पा लक्ष्मीपूजनसाठी तयार झालेले आहेत. नमस्कार, सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हे बघा लक्ष्मीपूजनच्या ठिकाणी मी अशी रांगोळ काढली होती आणि पूर्ण अशी लक्ष्मीपूजनची तयारी घेतलेली होती. पहा कशी वाटत आहे. हे पूर्ण फायनल लक्ष्मीपूजनची तयारी आम्ही अशी घेतलेली आहे. उभी जगाचा देवा धरणी तिचा दिशातून या लक्ष्मीच्या दिसती पाऊल. आणि ते आम्ही सर्वजण असं मस्त लक्ष्मीपूजन करत होतो, लक्ष्मीची आरती म्हणत होतो. लक्ष्मीपूजन सुद्धा खूप छान असं एकदम प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि एकदम भारी वाटायला लागलं होतं. आणि नंतर आता इथे आमचं लक्ष्मीपूजन आता होतं चाललेलं आहे आणि पूर्ण असं लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आम्ही आता आमच्या गाडीची पण पूजा करायची आहे. तर मग त्या गाडीचे पूजन पण आम्ही करून घेणार आहोत. मग त्याच्यानंतर आणखीन फटाके वगैरे उडवायचे आहेत. आणि मी पण इथे मग असं लक्ष्मीपूजन करून घेतलेलं आहे. पाया वगैरे पडल्या आणि थोडंसं असं आपली आरती केलेली आहे. हे पहा. आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत आमच्या गाडीची पूजा करण्यासाठी. आणि इथे माझा भाऊ आणि पप्पा गाडीला हार बांधतच होते. आणि त्याच्यानंतर आम्ही लक्ष्मीपूजन मस्त करून घेतलेलं आहे. आमच्या गाडीची पण पूजा केलेली आहे. तर आता आमच्या गाडीची पूजा झालेली आहे. तर आम्ही आता फटाके उडवणार आहोत. असं आम्ही मस्त सर्व फटाके वगैरे उडवले. खूप एन्जॉय केलेला आहे. मजा येत होती भारी. आणि त्याच्यानंतर होता माझ्या बहिणीच्या मुलाचा बर्थडे. मग आम्ही तो बर्थडे पण त्याचा केलेला आहे. त्याच दिवशी होता लक्ष्मीपूजनच्या दिवशी. आणि मी पण त्याला थोडंसं असं ओवाळून घेतलं आणि असं त्याचा बर्थडे पण आम्ही साजरी केला. तर अशा प्रकारे झालेला आहे आमचं आजचं लक्ष्मीपूजन. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.